नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 11वी हॉर्टिकल्चर या वर्गातील पेपर पहिला उद्यानविद्याशास्त्र या विषयाचं माती परीक्षणाकरता मातीचा नमुना घेणे हे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. या प्रात्यक्षिकाचं महत्त्व आपल्या लक्षात यावं म्हणून आपण थोडंसं त्याचा उद्देश आणि पार्श्वभूमी समजून घेऊया. तर इथं शब्द आलेला आहे माती म्हणजे मृदा. शेतामध्ये पीक घेण्यासाठी माती हा अत्यंत आवश्यक घटक असतो, किंबहुना त्याशिवाय कुठलेही पिकं आपण घेऊ शकत नाही. मग ही काय असते माती, कशी तयार होते हे आपण भूगोलामध्ये शिकलेलो आहोत. खडकाची झीज होते आणि त्यापासून माती तयार होते, एका वाक्यात आपण सांगू शकतो. पण आपल्याला जी जमीन असते, जी शेती असते का ज्याच्यामध्ये आपल्याला पिकं घ्यायची, ही जी माती आहे ही कशी तयार होते आणि तयार होण्यासाठी तिला किती वर्ष लागतात? 1 इंचाची मातीचा थर तयार होण्यासाठी निसर्गाला जवळजवळ 3000 वर्ष लागतात. आता नुसतं खडकाची पावडर केली म्हणजे माती तयार होत नाही, त्याच्यामध्ये पिकं येणार नाही. मग काय होतं, खडकाची ही भुकटी तयार होते, पावडर तयार होते किंवा कण तयार होतात. त्यामध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात, त्यामध्ये बरेचसे सूक्ष्मजीव मिसळले जातात आणि ही प्रक्रिया होता होता सध्या आपल्या शेतामध्ये जी माती आहे ती दिसते. मग मातीचे घटक जर आपण पाहिले तर 100% 45% हे ते खडकाचा घटक असतो, 25% त्याच्यामध्ये हवा असते, 25% त्याच्यामध्ये पाणी असतं आणि 5% सेंद्रिय पदार्थ असतात. आता हे सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय? तर जे काही सजीव आहेत, प्राणी असतील, वनस्पती असेल, कुठलंही आहे, ते कुजले, त्यांचा अवशेष तयार झाला, त्याला आपण सेंद्रिय पदार्थ असं म्हणतो. कुठलाही सजीव असेल, कुठलाही प्राणी असेल, कुठलीही वनस्पती असेल, भले गवत असेल, काही काय कुठलंही असेल, ते कुजलं का त्याला सेंद्रिय पदार्थ तयार होतो आणि तो मातीत मिसळला जातो. असे जर घटक मातीमध्ये असतील तर त्याला आपण आपल्या दृष्टीने म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती माती असते, कारण यामध्ये आपण पिकं घेऊ शकतो. अन्यथा तुम्ही जर खडकाची नुसती पावडर तयार केली मशीनवर आणि त्याच्यामध्ये झाडं लावायचा प्रयत्न केला तर ते येणार नाही. आता ही माती कधीपासून तयार झाली? लाखो करोडो वर्षापासून तयार झालेली आहे. या मातीमध्ये आपण वर्षानुवर्ष अनेक प्रकारची पिकं घेत आहोत. आता पिकं वाढण्यासाठी जवळजवळ 16 घटक अत्यंत आवश्यक असतात. आता हे 16 घटक कुठून मिळतात? 3 घटक हवेतून, पाण्यातून मिळतात, पण 13 घटक जे आहेत ते मातीमधून मिळत असतात. आणि हे मातीमधून मिळणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे घटक लागतात वनस्पतींना वाढीसाठी, ते नत्र असतं, स्फुरद असतं, पालाश असतं, कॅल्शियम, स्फुरद असे घटक असतात. मॅग्नेशियम, मॅंगनीज, झिंक इत्यादी असे 13 प्रकारचे घटक आहेत. काही मोठ्या प्रमाणावर लागतात, काही मध्यम प्रमाणावर लागतात आणि काही सूक्ष्म प्रमाणावर लागतात. आता हे सगळे घटक ज्या खडकापासून माती तयार झाली त्या खडकापासून त्या मातीमध्ये आलेले असतात. त्याचबरोबर त्या मातीमध्ये जे काही सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात, म्हणजे पालापाचोळा असेल, खोडं असतील, मुळं असतील किंवा प्राण्यांचे मांस असेल, हाडं असेल, हे त्या मातीमध्ये कुजतं आणि नंतर त्याच्यापासून हे घटक मातीमध्ये मिसळले जातात. म्हणजे 2 प्रकार, एक तर मातीत खडकापासून आलेले आणि सेंद्रिय पदार्थामुळे मातीत मिसळलेले. अशा पद्धतीने माती सुपीक होत असते. परंतु आपण नुसते पिकं काढत गेलो आणि त्या मातीला कुठल्याही प्रकारचे खतं दिले नाही तर त्या मातीतील या घटकाचं प्रमाण हे कमी होत चाललेलं असतं. किती कमी होतं? तर इतकं कमी होतं का त्या मातीमध्ये आपले पिकांचं पोषण व्यवस्थित होत नाही. पर्यायाने आपल्याला उत्पन्न कमी मिळतं आणि मग आपल्या लक्षात येतं, अरे इथं एवढं पिकत होतं, समजा ऊस असेल, एकरी आपल्याला 60 टन येत होता, एकरी 70 टन येत होता. आता मग तो 60चा 55 झाला, 55चा 50 झाला, 50चा 45, 40, 30 असं कमी कमी होत चालतो आणि हे एका 2 वर्षात होत नाही. हे होण्यासाठी 20, 25, 30, 40 इतके वर्ष घेतात. म्हणजे 1 पिढ्या, 2 पिढ्या त्याच्यामध्ये असं इन्व्हॉल्व असतात.
आता हे जे कमी कमी झालेलं उत्पन्न असतं ते इतकं कमी होतं का ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडतच नाही. आणि मग आपण म्हणतो आपण एवढा खर्च करतो. पूर्वी तेवढाच खर्च करत होतो तरी एवढं उत्पन्न येत होतं. आता एवढा खर्च करतोय तरी उत्पन्न येत नाही. नक्की काय फरक झाला? आपण काय करतो? असं वाटतं पाणी कमी पडतंय म्हणून पाणी भरपूर देतो. खतं कमी पडतंय म्हणून खतं भरपूर देतो. पण तरी उत्पन्न येत नाही. कारण मातीचं आरोग्य हे बिघडलेलं असतं. आता हे मातीचं आरोग्य काय? आपलं मनुष्याचं आरोग्य ठीक आहे, प्राण्याचं आरोग्य बिघडतं. मातीचं आरोग्य बिघडतं म्हणजे काय होतं? तर मातीचं आरोग्य बिघडतं म्हणजे मातीमध्ये असणारे जे घटक आहेत, पिकांना जे योग्य प्रमाणात पाहिजे असतील, त्याचं प्रमाण पूर्णपणे बिघडून जातं. आणि हे प्रमाण बिघडलं का मातीचं आरोग्य बिघडतं. मातीचं आरोग्य बिघडलं का आपल्या उत्पादनावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. आता आपण जर आपलं आरोग्य बिघडलं तर आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला रक्त लघवी तपासायला सांगतात आणि त्याच्यामधून काही प्रकारचे घटक तपासले जातात. आणि ते पाहून डॉक्टर काय करतो तर तो सांगतो की तुम्हाला असे घटक कमी झालेत, असे घटक वाढलेत, तुम्हाला अशा गोळ्या घ्या, असं इंजेक्शन घ्या आणि मग आपलं आरोग्य सुधारायला मदत होते. तसं मातीचं जर आरोग्य बिघडलं तर मातीची सुद्धा आपल्याला रक्ताची चाचणी करतात तसं मातीची सुद्धा चाचणी करावी लागते प्रयोगशाळेमध्ये. आणि मग या मातीमध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, हे आपल्याला एकदा कळलं का आपण त्याप्रमाणे जे कमी आहे ते टाकत राहायचं, जे जास्त आहे ते टाकायचं नाही आणि अशा पद्धतीने मातीचं आरोग्य आपण सुधारून घेतो आणि सुधारलेल्या मातीच्या आरोग्यामध्ये आपल्याला कमी खतामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये परत उत्पन्न पहिल्यासारखं जास्त मिळायला सुरुवात होते. आता ह्या मातीच्या आरोग्यामध्ये जे मुख्य घटक तपासले जातात, हे कोणते असतात? तर याच्यामध्ये पहिलं तपासलं जातं ते म्हणजे पी-एच. आता पी-एच शब्द तुम्हाला माहिती असेल नसेल सांगता येत नाही, पण मराठीमध्ये त्याला सामू म्हणतात किंवा आम्ल, विम्ल, निर्देशांक असंही म्हणतात. इंग्रजीत त्याला पी-एच असं म्हणतात. आता जे सेमीला होते त्यांना पी-एच शब्द गेलेला असेल. हा पी-एच म्हणजे काय असतो? तर त्या पदार्थाचं आम्लता किती आहे किंवा अल्कता किती आहे, ते सांगणं म्हणजे पी-एच असतो. तर आम्लही नाही आणि अल्कही नाही, असं जे पदार्थ असतो किंवा माती असते, त्याचा पी-एच असतो 7. लक्षात घ्या. 7 पी-एच म्हणजे न्यूट्रल, उदासीन आपण ज्याला म्हणतो. 7 पेक्षा पी-एच कमी आला, 2 कडं, 1 कडं, 3 कडं, तर ते आम्लधर्मीय जमीन असते आणि जर पी-एच 7 पेक्षा जास्त झाला, तर ते अल्कधर्मीय जमीन असते. तुम्ही म्हणणार, "होय ना, मग अल्क होईल नाही तर आम्ल होईल, काय फरक पडतो?" परंतु जमीन जर आम्लधर्मीय झाली किंवा अल्कधर्मीय झाली, तर वनस्पतीला त्या मातीतून हे जे घटक आहेत नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त इत्यादी घटक आहेत, लोह, हे शोषून घेता येत नाहीत. लक्षात घ्या. मग ते जमिनीत आहेत, पण ते घेता येत नाहीत. म्हणजे तुम्हाला ताटात समोर ठेवलंय, पण खाता येत नाही. मध्ये एखादी कास ठेवली, अशा प्रकार. दिसतंय समोर, आहे तुमच्याजवळ, पण खाता येत नाही. तसं जमिनीमध्ये ते घटक असतात, पण ते घेता येत नाही ना. आपण काय म्हणतो, मी खत दिलेत तरी वनस्पती आपल्या पिकाला काही फरक पडत नाही. एवढे खतं देतो, एवढं हे करतो, तरी पिकाला चालेना. आणि आपला जो झालेला खर्च असतो, तो अनावश्यक वायाला गेलेला असतो. कारण का? तर त्या जमिनीचं आरोग्य बिघडलेलं असतं, पी-एच बिघडलेला असतो. जर पी-एच जास्त झाला, 7 पेक्षा 8 झाला, 8.5 झाला, 9 झाला, 10 झाला, तरी सुद्धा तोच प्रकार असतो. त्या वनस्पतीला त्याचे घटक घेता येत नाहीत. आता हे जर घटक घेता नाही आले, तर आपलं उत्पन्न मिळणार नाही आणि खर्च वायाला जाईल. आता बऱ्याच वेळा आपल्याला जास्त पी-एच ज्या जमिनीचा असतो, आपल्याकडे ज्या जमिनी आहेत, त्याचा जास्त पी-एच असतो 8, 8.5, 9 आणि त्याला आपण चोपण जमिनी असं म्हणतो. ह्या चोपण जमिनीमध्ये तुम्ही पहा, पिकं येत नसतात. पेरलं तर थोडंसं उगवतं, जास्त उगवत नाही. त्याला काही धान्य लागत नाही किंवा फळं असली तर फळं लागत नाही आणि ते वाळते. आपण म्हणतो चोपण आहे, तिथे काही येत नाही. चोपण आहे. चोपण म्हणजे काय असतं? तर त्याचा पी-एच वाढलेला असतो आणि त्यामुळं आपल्याला तिथं कुठल्याही पिकाचं उत्पन्न घेता येत नाही आणि आपण ती जमीन सोडून देतो. परंतु आपल्याला ती दुरुस्त करता येऊ शकते आणि तिथं चांगल्यापैकी पिकं सुद्धा घेता येऊ शकतात. आता हे काय असतं पी-एच. मग मातीचं आरोग्य तपासताना पी-एच तपासला जातो. पी-एच किती आहे? त्यानुसार जर पी-एच बदलायचा असेल आपल्याला, तर मग काय करायचं?
हे आपल्या पुस्तकामध्ये सांगितलेलं असतं किंवा ते सांगतात. यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे नत्र किती आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी नत्र अत्यंत आवश्यक असतं. किंवा जे पानं, फांद्या याची जी वाढ होत असते ती नत्रावर होत असते. आणि जमिनीमध्ये जर उपलब्ध नत्र, उपलब्ध म्हणजे त्याला घेण्यायोग्य असं नत्र, लक्षात आहे. घेण्यायोग्य नत्र पाहिजे, नाही तर नत्र जमिनीत भरपूर आहे पण ते वेगळ्या स्वरूपात आहे, ते आपल्याला घेता येत नाही. समजा आपल्याला लोह लागतं, शरीरामध्ये लोहाची अत्यंत आवश्यकता असते कारण त्याच्यामुळे ऑक्सिजन पसरला जातो आणि आपल्याला तरतरी येत असते. पण आपल्याला एखादा खिळा खाऊन चालणार नाही किंवा लोखंड खाऊन चालणार नाही कारण ते आपण शोषू शकत नाही. मग आपल्याला जे लोह शोषता येईल ते पालेभाज्यामध्ये असतं, पालकमध्ये असतं, इतर पालेभाज्यामध्ये असतं. तशा स्वरूपामध्ये जर जमिनीमध्ये नत्र असेल तर ते पिकाला घेता येतं, अन्यथा घेता येत नाही. दिसतंय भरपूर, घेता येत नाही, लक्षात घ्या. मग तशा स्वरूपातलं नत्र आहे का, किती प्रमाणात आहे? स्फुरद आहे का, घेता येण्यासारखं, किती प्रमाणात आहे? पालाश आहे का, किती आहे, किती प्रमाणात आहे? लोह किती प्रमाणात आहे, कॅल्शियम किती प्रमाणात आहे उपलब्ध स्वरूपामध्ये, याची तपासणी केली जाते. जसं आपण आपल्या रक्तातल्या पेशी तपासतो, ह्या कमी झाल्या, ह्या जास्त झाल्या, HB कमी झाला असं सांगतो, तसं याच्यामध्ये हे कमी झालं, हे जास्त झालं, हे आहे, हे बरोबर आहे, हे थोडं जास्त आहे, हे थोडं कमी आहे, असं आपल्याला त्याच्यामध्ये तपासावं लागतं. मग आता हे कुठं असतात ह्या प्रयोगशाळा? ह्या प्रयोगशाळा तुम्ही सुद्धा चालू करू शकता. इथं शेवगावमध्ये चालू करू शकता, पण त्याची गरज सध्या लोक वापर कमी करतात म्हणून आपल्याला जास्त पडत नाही. तरी शेवगावमध्ये 1-2 प्रयोगशाळा आहेत किंवा भेंड्याला एक आहे, दहीगावच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आहे. आता आपल्या ह्या सगळ्या व्हिजिट होत असतात, शैक्षणिक सहली प्रत्येक ठिकाणी आपण आतापर्यंत जाऊन येत असतो. 2-4 आपल्या व्हिजिट झालेल्या असतात, पाहून आलेला असतो. पण आता शक्य नाही, ज्यावेळेस आपलं कॉलेज उघडेल त्यावेळेस आपण जाणार आहोतच. तर तिथं आपल्याला मातीचा नमुना पाठवायचा असतो. जसा रक्ताचा नमुना घेऊन पाठवला जातो तसा मातीचा नमुना आपल्याला पाठवायचा असतो. आता हे मातीचा नमुना पाठवताना जसे MLT मुलं रक्ताचा सॅम्पल गोळा करतात किंवा नमुना घेतात, तसं आपल्याला मातीचा सॅम्पल घेता आला पाहिजे. हा सगळ्याला घेता येत नाही किंवा माहीत नसतं. ज्याला माहीत झालं तो घेऊ शकतो. अवघड आहे अशातला भाग नाही, पण त्याची शास्त्रीय माहिती आपल्याला असली पाहिजे. मग आपण काय पाहणार आहोत, तर ही माती तपासण्यासाठी, मातीचं आरोग्य तपासण्यासाठी जो मातीचा नमुना आपल्याला प्रयोगशाळेमध्ये पाठवायचा आहे, 1 किलो माती जी प्रयोगशाळेमध्ये आपल्याला पाठवायची, ती माती घ्यायची कशी? का जायचं शेतात, घ्यायची माती गोळा केली आणि दिली तपासायला, असं नाही. त्याचे चुकीचे रिझल्ट किंवा चुकीचं निदान त्याच्यामधून होऊ शकतं. लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी खत पडलेलं आहे किंवा जनावरं बांधलेले आहेत किंवा चुकून तिथं खत पडलेलं आहे, तुम्ही गेले आणि तेवढीच माती घेतली, चुकून घेतली आणि दिली. ते प्रयोगशाळा काय सांगन? ते याच्यामध्ये भरपूर खत आहेत, तुम्ही म्हणणार याच्यात भरपूर सांगतंय आणि पिकं तर काही येत नाहीत. त्यामुळे हा प्रातिनिधिक नमुना होऊ शकत नाही. प्रातिनिधिक म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये जसे घटक असतील तसा नमुना आपल्याला द्यायचा असतो आणि तो नमुना आपल्याला घेता आला पाहिजे. आपल्याला दुसऱ्याला घेऊन देता आला पाहिजे. दुसऱ्याला घेऊन दिला तर आपली सवय होईल, प्रॅक्टिस होईल. आपल्या स्वतःच्या शेतामधून तो नमुना घेता आला पाहिजे. तो पाठवता आला पाहिजे आणि त्याचे जे काही तिकडून निरीक्षणं येतील ते आपल्याला वाचता आले पाहिजेत, कळले पाहिजेत. त्यानुसार खतं सुद्धा देता आली पाहिजे. आता लक्षात घ्या, आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे. आता मातीचा नमुना घेताना लक्षात घ्या, ज्या शेताचा किंवा क्षेत्राचा आपल्याला नमुना घ्यायचा आहे, ते क्षेत्र आधी आपण पाहणं गरजेचं असतं. आता उदाहरणार्थ हे एवढं क्षेत्र आहे आपलं. जमिनीला फार काही आकार नसतो, काटकोनात असतील असं नाही. हे आपलं एक जमीन आहे. त्याचं काहीतरी नाव असेल तुमच्या गावाकडं, तुम्ही नाव ठेवलेलं असेल, याला एक सर्वे नंबर असतो आणि ही तुमची जमीन आहे. मग ह्या जमिनीतली माती आपल्याला तपासायची, मातीचा नमुना घ्यायचा आहे. मग कुठून घ्यायचा? इथून, 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 मधून कुठून घ्यायचा? हा प्रश्न येईल, कारण हे 4 एकर असू शकतं, 5 एकर असू शकतं, 10 एकर असू शकतं, 1 एकर असू शकतं, अर्धा एकर किती असू शकतं, लक्षात घ्या. मग आता इथं गेल्यावर आपण काय पाहायचं महत्वाचं असतं, तर जमिनीची लेव्हल कशी आहे, म्हणजे काही भाग वरती काही भाग खाली असा आहे का, किंवा जमिनीच्या मातीमध्ये काही फरक आहे का, रंगात फरक येतो, इथं काळपट माती दिसते, इथं थोडी भुरकट माती दिसते, इकडे थोडी अजून फिक्कट माती दिसते,
असं पण दिसतं बऱ्याच वेळा. तुमच्या काही शेतामध्ये एकाच शेतामध्ये वेगवेगळ्या मातीचे रंग दिसून येतात. वेगवेगळ्या मातीची खोली दिसून येते. इथं काळी माती जवळ-जवळ 2 फूट असेल, तर इकडे 1च फूट असेल. इकडे अर्धाच फूट असेल, इकडे मुरुमच वर असेल, काही ठिकाणी खडकच वरती असतो. म्हणजे इतक्या प्रकारची जमीन या आपल्या एका शेतामध्ये असू शकते आणि काही काहींचा सगळा प्लॉट एकाच सारखाही असू शकतो. एकच प्लॉट, एक सारखा प्लॉट, त्याचा रंग सारखा, त्याचा पोत सारखा, त्याचं स्ट्रक्चर सारखं, सगळं एक सारखी जमीन अशी दिसू शकते. पण ज्या जमिनीमध्ये तुम्हाला बदल दिसतोय, अशा बदल असणारे जे भाग असतील त्याचे आपल्याला वेगवेगळे प्लॉट तयार करायचे. आता उदाहरणार्थ हा इथून ही काळी जमीन असेल इकडं. पूर्ण काळा पट्टा आला. इथून असं असून इथं असं गेलं असेल, इथं थोडं मुरमाड येईल. इथं अजून हलकी जमीन येईल. असे जर वेगवेगळ्या जमिनी असतील एका क्षेत्रामध्ये, तर याचे प्लॉट तयार करायचे. किती प्लॉट झाले याचे तयार? हा प्लॉट झाला ए, हा बी, हा सी. याला नावं द्यायची. ए प्लॉट कोणता, बी प्लॉट कोणता, सी प्लॉट कोणता, आपल्या कागद डायरीमध्ये लिहून घ्यायचं. आकृती काढायची. हा ए, हा बी आहे, हा सी आहे. आता मधून काय तुम्हाला बांध टाकायचं नाही, फक्त मनात असं लक्षात येतं की इथून इकडे एक प्लॉट झाला, इथून इकडे एक प्लॉट झाला, इथून इकडे एक प्लॉट. म्हणजे हा नमुना याचे जे काही परिणाम ते वेगळे येतील रिझल्ट, याचा रिझल्ट वेगळा येईल याचा. आणि सगळं एकत्र केलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. याला जे लागू आहे ते याला होणार नाही, याला लागू आहे ते याला होणार नाही, याला लागू आहे ते याला होणार नाही आणि आपल्याला पिकं व्यवस्थित मिळणार नाही. म्हणून 3 प्रकारचे प्लॉट आपण इथं तयार करायचे. आता हे 3 प्रकारचे प्लॉट झाल्यावर याचे 3 नमुने घ्यायचे. म्हणजे ह्या प्लॉट मधून एक नमुना, ह्या प्लॉट मधून एक नमुना, ह्या प्लॉट मधून एक नमुना सेपरेट तपासायला द्यायचे. समजा एका नमुन्याला ₹200 लागत असतील तर याचे 200, याचे 200, याचे 200, 3 नमुने गेले. लक्षात घ्या. आणि जर एकच प्रकारची जमीन असेल तर सगळ्यात मिळून एकच नमुना आपल्याला घ्यायचा. आता नमुना घ्यायचा, तो कुठं घ्यायचा, कसा घ्यायचा, किती काळजीपूर्वक घ्यायचा किंवा काय काळजी घ्यायची ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे. समजा ए प्लॉट आहे. आपल्याला इथून नमुना घ्यायचा. तर नमुना घेताना ते ठिकाण निवडायचं कसं? हे जे बांध असतो, ह्या बांधाच्या कडेचा नमुना कधी घ्यायचा नाही. कारण बांधाच्या कडेने जनावरं चाललेले असतात, फिरलेले असतात, माणसं फिरतात, तिथं शेण पडतं. इथं जास्त घटक त्याच्यामध्ये दिसू शकतात. इथल्या कडेचा घ्यायचा नाही. जर आपण इथं राहत असू, जनावरं इथं बांधित असू, आपण राहत असू, तर आपल्या परिसरातला नमुना घ्यायचा नाही. कारण तिथं आपण बरेच काय काय फेकलेलं असतं, जनावरचं शेण फेक, कुठं बुसकाट फेक, खत फेक. त्याच्यामुळे इथल्या नमुन्यामध्ये जास्त घटक येऊ शकतात. त्याच्या जवळचं घ्यायचं. एखाद्या वेळेस इकडं कुठं जनावरं बांधायच्या जर जागा असतील, तर तिथून आपल्याला नमुना घ्यायचा नाही. कारण जनावरं बांधायच्या जागेवर जर आपण नमुना घेतला, तर त्याच्यामध्ये घटकाचं प्रमाण जास्त येऊ शकतं आणि ते चुकू शकतो रिझल्ट त्याचा. त्यानंतर ह्या जमिनीला जर आत्ताच तुम्ही खत दिलेला असेल, 15 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, 2.5 महिने झाले, जर खत दिलेलं असेल रासायनिक किंवा सेंद्रिय, तरी सुद्धा नमुना घ्यायचा नाही. कमीत कमी खतं देऊन 3 महिने तरी झालेले असले पाहिजे. खत देऊन 3 महिने झाल्यानंतर त्याचा नमुना घ्यायचा. तुम्ही युरिया टाकलेला आहे आणि लगेच नमुना घेतला, त्या नमुन्यामध्ये दिसून येईल युरिया भरपूर आहे. मग तो असेल का? तो नसतो. कारण आता टाकलाय म्हणून दिसतोय. लक्षात घ्या. म्हणून खत दिल्याबरोबर नमुना घ्यायचा नाही. 3 महिने आपल्याला थांबायचं. म्हणजे आपली वस्तीची जागा, जनावरांच्या गोठ्याची जागा, त्याच्या आसपासची जागा, हे बांध असतील ते, जनावरं बांधायची जागा, एखादं झाड असेल तर त्या झाडाखालची जागा, या ठिकाणच्या जागेवर नमुना घ्यायचा नाही, ते टाळायचं. आता कोणत्या ठिकाणी घ्यायचा नाही हे आपण पाहिलेलं आहे. आता कुठला घ्यायचा हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथं आपण ठरवलं की एवढ्या जागेमधून आपल्याला नमुना घ्यायचा आहे, तर प्रातिनिधिक नमुना आहे. लक्षात घ्या, प्रातिनिधिक म्हणजे या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्याच्यात आलं पाहिजे. म्हणून आपण काय करायचं, इथं 7 ते 8 ठिकाणून नमुना घ्यायचा. म्हणजे इथून एक नमुना घेतला, लक्षात घ्या, इथं एक नमुना घेतला, इथं एक घेतला, इथं घेतला, इथून एक घेतला, इथून एक घेतला, इथून एक घेतला.
थोडक्यात हे असं तयार होईल. हे इथला एक नमुना आहे, इथला एक आहे, इथला एक आहे, इथला हे सगळे पाठ व्हायचे नाही आहेत आपल्याला, पण घेताना मात्र 1 2 3 4 5 6 ठिकाणाहून घेतली. 6च घ्यायचे का नाही, काही ठिकाणी 7ही घ्यावं लागतील, काही ठिकाणी 10 ठिकाणाहूनही घ्यावं लागेल, काही ठिकाणी 4 ठिकाणाहूनही घ्यावं लागेल. लक्षात घ्या. पण हे पहा, आपण कडेने घेतले नाही, मध्यभागी अशा जागा निवडले, रॅन्डमली अशा जागा निवडायच्या का जिथून आपल्याला नमुना घ्यायचा आहे. म्हणजे आता हे नमुन्याची जागा आपण फिक्स केलेली आहे का इथून आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे. आता आपल्याला काय केलं, प्लॉट पाडले, नमुन्याची जागा फिक्स केली. आता नमुना कसा घ्यायचा हे आपण पाहणार आहोत. आता लक्षात घ्या, ही जमीन असते. खाली ही माती आहे. खाली माती आहे, वरती हवा आहे. आता ह्या मातीच्या वर हा थर जो असतो हा पालापाचोळा असू शकतो. पालापाचोळा जमिनीच्या वर पडलेला असतो. काय आलं पिकाचा असेल, झाडाचा असेल, कुठलाही वाळलेला पालापाचोळा याच्यावर पडलेला असतो. तर सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, हा वर पालापाचोळ्याचा जो थर आहे तो बाजूला काढून घ्यायचा, वरचा मातीचा नाही. लक्षात घ्या, मातीवर हा जो पालापाचोळ्याचा थर आहे तो बाजूला करायचा असला तर. तुम्ही म्हणाल आमच्याकडे नाहीच पडलेला, आम्ही काय बाजूला करायचं. असला तर, कारण पालापाचोळ्याचा तुम्ही त्याच्या सहित नमुना घेतला तर त्याचे सुद्धा रिझल्ट बदलू शकतो. त्यामुळे असला तर पालापाचोळा बाजूला करा, मोकळी जागा तिथं तयार करा. एक 2-3 स्क्वेअर फुटाची जागा तयार करायची. आता यामध्ये पालापाचोळा आपण काढून टाकलाय. आता ही जी माती आहे, नुसतं वर गोळा नाही करायचं, तर मातीतला किती थरातला नमुना घ्यायचा ते पाहायचं. आता इथपर्यंत समजा 9 इंच आहे, इथपर्यंत घेतलं तर 12 इंच आहे, इथपर्यंत घेतलं तर 2 फूट आहे. ही खोली लक्षात घ्या. मग आपल्याला कोणतं पीक घ्यायचंय, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा असं जर पीक घ्यायचं असेल तर असं पिकाचे मुळं फक्त 9 इंचापर्यंतच येतात. हे मुळं जर इथपर्यंतच येतात तर खालची माती तपासून काहीच उपयोग नसतो. एवढाच मातीचा नमुना आपल्याला इथपर्यंतच घ्यायचा. जर 1 फुटापर्यंत मुळं जाणार असतील तर इथपर्यंत नमुना घ्यायचा, आणि फळझाडाचे मुळं 2 ते 3 फुटापर्यंत जातात, तर फळझाडांसाठी 3 फुटापर्यंतचा नमुना आपल्याला घ्यावा लागतो. आता 3 फुटापर्यंतचा घ्यायचा म्हणजे हे घ्यायचं कसं लक्षात घ्या. आता हे फक्त उंची झाली, आपल्याला कोणतं पीक घ्यायचंय त्यानुसार किती खोलीपर्यंत आपल्याला नमुना घ्यायचा आहे. आता काय करायचं पहा, जमिनीमध्ये अशा प्रकारचा एक खड्डा तयार करायचा, व्ही आकाराचा. ही माती काढून टाकायची बाजूला, ही कुठेही फेकून द्या, या मातीचा उपयोग नाही. असं इकडून खोदलं, इकडून खोदलं, असा व्ही आकाराचा तयार करा, किंवा असा चौकोनी पण करू शकता. असा ही जमीन आहे, असा खड्डा घेऊ शकता किंवा असा खड्डा घेऊ शकता. याच्यामध्ये मधली माती पूर्णपणे काढून फेकायची, तो नमुना घ्यायचा नाही. लक्षात घ्या. आता काय करायचं, खुरप्यासारखं अवजार घ्यायचं, खुरपे घेतले तरी चालतात, आणि इथून असं साळायची माती, इथून अशी माती साळायची. लक्षात आलं का. हा एक थर, हा असं खुरप्याने तिरप जर साळलं तर इथली पण माती येते वरची, इथली माती येते, इथली माती येते, इथली माती येते, इथली, ह्या सगळ्या ठिकाणची माती येते. नुसती वरची येणार नाही, नुसती खालची येणार नाही, तर हे सर्व ठिकाणची माती तुम्हाला तिथं मिळेल. म्हणजे असं साळायचं, ही माती घ्यायची, हे आपल्याला नमुना म्हणून घ्यायचंय. आता एका ठिकाणी किती घ्यायचा नमुना, एका ठिकाणी 1-2 किलो माती घ्यायची. लक्षात घ्या, समजा इथं 2 किलो घेतली, प्रत्येक 6 ठिकाणी घ्यायचं, तर 6 ठिकाणी 2-2 किलो आपण माती घेतलेली आहे. तर हे असं साळायचं. लक्षात घ्या, म्हणजे जमिनीच्या 9 इंच असेल तर सर्व ठिकाणचा प्रातिनिधिक स्वरूपाची मृदा
माती त्याच्यामध्ये आली पाहिजे. लक्षात घ्या. हे घ्यायचं आणि कशात घ्यायचं, तर अशा प्रकारचे घमेले वापरायचे की जे खतासाठी वापरलेले नाहीत किंवा स्वच्छ धुवून घ्यायचे. नाही तर त्याच्यात आधी खत दिलेलं असलं, त्याच्यात ही माती टाकली, ते मिसळलं का तुमचे आरोग्यासाठी जे काही तपासणी करू ती चुकलेली असते. किंवा मग नवीन कापडं घ्यायचे किंवा नवीन प्लॅस्टिक घ्यायचं. नाही तुम्ही खताच्या गोण्या वापरू नका. त्या खताच्या गोण्याला थोडंफार कण चिकटलेले असतात. परत आपला रिझल्ट चुकू शकतो. त्यामुळे नवीन कापडं, नवीन प्लॅस्टिक किंवा स्वच्छ धुतलेले घमेले याच्यासाठी वापरायचे. इथून आपण हे जे आहे, हे मातीचा नमुना गोळा केला. ही घेतली, साळत राहायचं, असं असं कोरायचं आणि हे माती आपल्याला घ्यायची. लक्षात आलं? हे काम सोपं आहे. कॉलेजवर आपण प्रत्यक्षात तुम्हाला दाखवणार आहेत कसं करायचं. हे आता सुद्धा तुमच्या शेतामध्ये तुम्ही खुरपं घेऊन शेजारी शेतात गेले तरी सुद्धा तुम्हाला करता येण्यासारखं आहे. असं करा किंवा असा चौकोन करा, याला असं कोरा. ही जी माती इथं पडल, ही सगळी माती आपल्याला गोळा करायची. आता ही गोळा केल्यानंतर पुढं काय करायचं पाहू. एक नवीन कापड किंवा प्लॅस्टिक कापड असेल किंवा कुठलंही कापड असेल, हे अंथरायचं. नवीन जे खतासाठी वापरलेलं नाही किंवा खताच्या गोण्याचं तळट नाही, वेगळं तळट घ्या आणि तशा पैकी हे वापरायचं आहे आपल्याला. हे खाली टाकायचं आणि याच्यावर 6 ठिकाणं जे काही समजा हे 2 किलो 2 किलो 2 किलो 2 किलो असं करीत हे असा एक ढिगल तयार होईल. 6 ठिकाणचे 2-2 किलोची माती इथं टाकलेली आहे आपण. लक्षात घ्या. 6 किलोची माती 2-2 किलो म्हणजे 12 किलो माती इथं तयार झाली. त्याचा एक असा ढिगल तयार करायचा गोल. आता दिसताना वरून कसा दिसल, हा हा असा गोल तयार झालेला दिसल आणि इथं त्याचा टोक दिसल. अशापैकी माती ती पडलेली असते. आता ही पडल्यानंतर मिक्स करायची. म्हणजे हे खोऱ्यानी आपण जसं सिमेंट वाळू मिक्स करतो तसं पूर्णपणे मिक्स करायची आणि मिक्स केल्यावर असा ढिगल तयार करायचा. एक पूर्ण असा ढिगल तयार करायचा. त्याचा ढिगल तयार केल्यानंतर याचे असे 4 भाग करायचे. असे हाताने खोऱ्याने म्हणा असे 4 भाग करायचे. हा कोपरा आणि हा कोपरा काढून टाकायची. म्हणजे ही जी माती आहे इकडली निकडली ही फेकून द्यायची शेतामध्ये. उरलेली हा समोरासमोरचे जे कोपरे आहेत ते ठेवायचे. ते परत एकत्र करायचे, चांगले मिक्स करायचे. परत असा ढिगल तयार करायचा. परत त्याचे 4 भाग करायचे आणि परत समोरासमोरचे असे किंवा असे भाग काढून टाकायचे. परत ते 2 एकत्र करायचे. असं कुठपर्यंत करायचं, तर 1 किलो मातीचा नमुना राहीपर्यंत आपल्याला हे उद्योग करायचा. म्हणजे एका शेतातून 1 किलो मातीचा नमुना आपल्याला द्यायचा आहे. पण घेतली माती आपण 6 ठिकाणावरून 2-2 किलो, ते झाले 12 किलो. 12 किलो तर पहिल्या याच्यात 6 किलो गेली, 6 किलो राहिली, ती मिक्स केली. परत त्यातून 3 किलो गेली, 3 किलो राहिली, ती मिक्स केली. मग आता 3 किलोतून जर निम्मी निम्मी केली तर 75% माती राहील, तर तिथे 1 किलो माती राहील. अशा प्रकारे माती घ्यायची, बाकीची माती परत शेतामध्ये टाकून द्यायची. आता हे झालं. आता सॅम्पल तयार झाला, आपला माती तयार झाली. ही तयार झालेली माती काय करायची, एक नवीन कापडाची पिशवी घ्या किंवा प्लॅस्टिकची नवीन पिशवी घ्या का जी कशालाही वापरलेली नाहीये, त्याच्यामध्ये ही माती भरायची. आता ही जर माती त्याच्यामध्ये भरली का त्याला सील करावं लागतं, कारण त्या नमुना आहे त्यात दुसरं काही मिक्स व्हायला नकोय. त्या मातीबरोबर तुम्हाला त्यांनी जी माहिती मागवलेली आहे ती माहिती त्याच्यावर जोडायची. आता ह्या सॅम्पल बरोबर काय देणार, तर आपल्याला हे कळलं पाहिजे ना कोणत्या शेताचा आहे, काय आहे, कुठला आहे, कोणाचा आहे. मग इथं काय करायचं, एक त्याच्याबरोबर फॉर्म असतो त्या लॅबवाल्याचा, तो फॉर्म भरून द्यायचा. त्याच्यामध्ये तुमचं नाव असतं, पत्ता असतो, कोणत्या गावचे ते असतं. त्यानंतर खाली तुमच्या शेताचं नाव असतं, शेताचा सर्वे नंबर असतो, शेताचं अजून काही वेगळं नाव असेल ते असतं. म्हणजे नक्की कुठल्या शेताची नमुना आहे हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर असे ABCD प्लॉट तयार केले असतील तर त्या शेतामधला जर A प्लॉट मधला नमुना असेल तर तिथं A लिहायचं, B प्लॉट मधला नमुना असेल तर B प्लॉट लिहायचा, C प्लॉट मधला नमुना असेल तर C प्लॉट लिहायचा. आता हे त्याच्यावर माहिती टाकून झाली तर अजूनही खाली माहिती असते. तिथं जमिनीचा उतार कसा आहे, कोणते पिकं घेतली होती, कोणते खतं घातली होती, त्यानंतर या जमिनीला 12 माही पाणी पुरवठा देतो का कोरडवाहू जमीन आहे,
अशी जी काही माहिती त्यांनी विचारलेली असते, ती माहिती आपण त्याच्यामध्ये जर भरली, तर त्यांना त्याचं अचूक निदान करणं हे अत्यंत सोपं जातं. आणि ती माहिती तुम्हाला पाठ असते, कारण आपली जमीन असते, आपल्याला माहीत असतं इथं काय येतं, काय नाही, कशी आहे, कशी नाही. आणि पुढं कोणतं पीक घ्यायचंय, हे सुद्धा खाली लिहावं लागतं. का मला आता याच्यानंतर हे पीक घ्यायचंय, मला आता ऊस घ्यायचा आहे, मला आता कापूस घ्यायचा आहे किंवा मला एक फळबाग लावायची, मला भाजीपाला लावायचा आहे, असं त्याच्यामध्ये लिहायचं. त्यांनी काय होतं, तर ते पुढच्या पिकासाठी कोणते खतं घालायचे हे सुद्धा सांगतात. मग आपल्याला फक्त त्याच्याप्रमाणे खतं घालायची असतात. आता ही सगळी माहिती गोळा लिहायची आणि हा नमुना प्रयोगशाळेमध्ये नेऊन द्यायचा. लक्षात घ्या, तिथपर्यंत आपण जायचं. त्यांची काय फी असेल ती द्यायची. खाजगी प्रयोगशाळा असलं तर जास्त फी असते. समजा कारखान्याची असेल, भेंडा कारखाना किंवा दहीगाव सारख्या कृषी विज्ञान केंद्राची, तिथे कमी असते. आणि शासकीय एक प्रयोगशाळा आहे नगरला, त्यांची फी अजिबातच नसते. फी नसते त्यांना. कृषी विद्यापीठात पण मोठं प्रयोगशाळा आहे, त्यांची फी जास्त असते. तर ही फी भरायची. काय 100, 150, 200 एका नमुन्यासाठी फी भरायची. नंतर त्यांना सांगायचं की मला याच्यात काय-काय तपासायचे. तुम्हाला जर फक्त नत्र स्फुरत पालाच तपासायचे किंवा 13चे 13 एलिमेंट तपासायचे, त्याच्यानुसार त्याचे पैसे वाढत जातात. नत्र स्फुरत पाल असलं जर ₹200 असतील, तर तुम्ही अजून 2-3 एलिमेंट घेतले ते 500-600 होतील. सगळेच एलिमेंट घ्यायचे म्हटलं ते 1000-1200 वरही जाऊ शकतं. पण तुम्ही म्हणणार एवढे पैसे का घालायचे? तर हे पैसे घातलेले यासाठी परवडतात, का आपलं उत्पन्न वाढलेलं असतं आणि आपलं खताचं प्रमाण म्हणजे खतावरचा खर्च कमी झालेला असतो. कारण जर त्या शेतामध्ये स्फुरद आहे आणि आपण स्फुरद आणून घालणार असतो, तर ते पैसे वाचतात. किंवा नत्र एवढं शिल्लक आहे, आपल्याला फक्त एवढंच द्यायचंय, हे ते सांगतात. आपण मनाने काय करतो? तिथं जर 1 गोणी युरिया लागत असेल, तर मनाने आपण 2 गोण्या टाकून देतो. एका गोणीचे पैसे जास्त झालेले म्हणजे वायाला जातात, पण नुसते पैसेच वायाला जात नाही, तर आपली जमीन सुद्धा खराब व्हायला सुरुवात होते आणि 2 गोण्या टाकून सुद्धा आपल्याला उत्पादन मिळत नाही. म्हणजे योग्य प्रकारे आपल्याला किती खत द्यायचं, कोणतं खत द्यायचं, हे जर कळायचं असेल, तर आपल्याला माती परीक्षणाला पाठवली पाहिजे आणि माती परीक्षण जर करायचं असेल, तर त्याचा नमुना सुद्धा योग्य घेतला गेला पाहिजे. जर इथूनच तुम्ही चुकीचा नमुना पाठवला, तर चुकीची माहिती आपल्याला येईल आणि चुकीच्या माहितीवर जर आपण पिकं घ्यायची म्हटलं, तर आपल्याला त्याचं नुकसान होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक माणसाला स्वतःला हा नमुना घेता आला पाहिजे. आणि एखाद्याने जर म्हटलं की मला नमुना घेऊन द्या, तुम्ही शिकलेत आता मातीचा नमुना कसा घ्यायचा, तर मला घेऊन द्या. तुम्ही लगेच त्याला घेऊन दिला पाहिजे. कारण तुमची पण त्याच्यामध्ये प्रॅक्टिस होत असते. तुम्हाला ह्या प्रयोगशाळा माहीत पाहिजेत, कुठं तपासतात, कसं तपासतात, तिथं जायचं, सॅम्पल द्यायचा, पैसे भरायचे, यायचं आणि नंतर त्याचा जो रिपोर्ट असतो तो तुम्हाला WhatsAppवर मिळू शकतो, वेबसाईटवर मिळू शकतो. नंतर जायची गरज नाही. तर आपल्याला या अ, नमुन्यामधून आपलं पीक वाढीसाठी खर्च कसा कमी होऊ शकतो, उत्पन्न कसं वाढू शकतं, जमिनीची सुपीकता कशी टिकून राहू शकते, यामधून आपण पाहू शकतो आणि याचा उपयोग आपल्या रोजच्या अ, पिकाच्या उत्पन्न घेण्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. हे प्रात्यक्षिक इथं संपतंय. धन्यवाद.